सर, तर आपले फॅमिली मेंबरने आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. ओके. त्यातला पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते. ठीक आहे. तर लायसन्स जे आपलं लिकर लायसन्स आहे ते ट्रान्सफर होतं का हो सर? हो, लिकर लायसन ट्रान्सफर होतं. सर्व प्रकारचे लिकर लायसन ट्रान्सफर होतात. तुमचं बिअर शॉपी असू दे, ओके. परमिट रूम बिअर बार असू दे, वाईन शॉप असू दे किंवा देशी दारूचं दुकान असू दे, ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ट्रान्सफर म्हणजे त्याला म्हणतात मराठीतून स्थलांतरित ओके. स्थलांतरित होतात. सर्व प्रकारची लिकर लायसन्स स्थलांतरित होतात. ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे मंजुरीनंतर किती दिवसांनी आपण लायसन ट्रान्सफर करू शकतो? अच्छा, म्हणजे लायसन तुमचं मंजूर झालंय हा. आणि ते मंजूर झाल्यानंतर तुम्ही किती दिवसांनी ट्रान्सफर हा. करू शकता? हो, ट्रान्सफर करू नाही, शकतो. असा काही नियम नाहीये, असा काही लॉ नाहीये की बाबा मंजुरीनंतर कमीत कमी तुम्ही एवढे दिवस ट्रान्सफर करता येणार नाही वगैरे, असं नाहीये. परंतु जी ट्रान्सफरची प्रोसिजर आहे, म्हणजे जी जो काही त्रास आहे कागदपत्रांचा आणि जो काय येणारा खर्च आहे तो बघता तुम्ही कमीत कमी एका जागी 5 वर्ष तरी ते लायसन चालवावं. कारण का, ट्रान्सफर करणं म्हणजे असं आपण इतर दुकानं कशी ट्रान्सफर शिफ्ट करतो त्या तशा प्रकारे हे लिकरचं लायसन आपल्याला ट्रान्सफर होत नाही. परमिट रूमला वेगळे नियम आहेत, वाईन शॉपला वेगळे नियम आहेत, देशी दारूला वेगळे नियम आहेत. कशाला? ट्रान्सफर करायला, एका जागेवरून दुसऱ्या जागी न्यायला म्हणजे स्थलांतरित करायला. प्रत्येकाला वेगवेगळे नियम आहेत. परंतु कॉमन काय गोष्ट आहे, ज्या ठिकाणी तुमचं आता चालू आहे त्या ठिकाणच्या एसपीना तुम्ही आधी अर्ज करायचा, मग त्या जागेची चौकशी होती, त्या ठिकाणी तुमचे काय ड्यूज वगैरे काय आहेत का ते बघितलं जातं, तिथं प्रकरण बनतं आणि परत त्याच ठिकाणच्या एसपीना जातं. त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही ट्रान्सफर करणार आहे त्या ठिकाणच्या एसपीना ते फाईल किंवा ते जाती, त्या ठिकाणी मग ज्या ठिकाणी तुम्ही ट्रान्सफर करणार आहात त्या ठिकाणची नवीन लायसन काढताना ज्या काय गोष्टींची पूर्तता केली जाते, ज्या काय गोष्टी चेक केल्या जातात, जे काय नियम कायदे लागू आहेत ते सगळे तिथं नवीन ठिकाणी लागू असतात आणि ते तिथे चेक केले जातात. आणि नंतर ती फाईल परत त्या एसपीना जाती, ज्या ठिकाणी तुम्ही ट्रान्सफर करणार आहे त्या एसपीना जाती. तिथून ज्या ठिकाणाहून तुम्ही ट्रान्सफर करणार आहे त्या ठिकाणच्या एसपी साहेबांना ती फाईल जाती आणि मग तिथं ते तुमच्या ट्रान्सफरवर शिक्कामोर्तब होतं. आता हे कॉमन झालं. आता तुम्ही जर लायसन काढणार आहे आणि लगेच ट्रान्सफर करायचं म्हणला तर हे सगळ्या गोष्टी फिजिबल नाहीयेत. म्हणजे कष्ट डबल आणि खर्च टिबल असं आहे. त्यामुळे जर तुमचं असं काय जर असेल की बाबा ट्रान्सफर अजून त्या जागेचं नीट हे नाही के नाही वर्षभरात, तर मी म्हणेन की 1 वर्ष थांबलेलं तुम्हाला परवडेल. किंवा ज्या ठिकाणी तुमचं जे काय ट्रान्सफर करायची इच्छा आहे की बाबा आता मी भाड्यानं घेतो आणि ती जागा मला मिळणार आहे की ती विकत घेणार आहे, तर माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी जर 5 वर्ष तुम्ही त्या जागी जर चालवणार नसाल तर थोडे दिवस तुम्ही वाट बघा आणि सुरुवात करतानाच नवीन जागी करा. हा माझा तुम्हाला सल्ला आहे. ओके ओके, ठीक आहे सर. आणि लोकांचं म्हणजे आपल्या प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की बाबा, तिसरा प्रश्न आहे हा, जर गाव छोटा असेल, गावची लोकसंख्या अगदीच कमी असेल, म्हणजे जसं की कमी म्हणजे 400-500 असेल, ओके, तर तिथे बार लायसन्स मंजूर होऊ शकतं का? अच्छा, हे बघा, बार लायसन मंजुरीला लोकसंख्येचा हे नाही, म्हणजे मंजुरीला लायसन फीला आहे. किंवा मध्ये एससीनं म्हणजे सुप्रीम कोर्टाने एक आदेश जारी केला होता की 5,000 लोकसंख्या, जर 5,000 पेक्षा लोकसंख्या कमी असेल तर रस्त्यापासूनचं अंतर राज्य महामार्गाला 220 मीटर आणि राष्ट्रीय महामार्गाला 500 मीटर होतं. राज्य महामार्ग म्हणजे स्टेट हायवे, त्याला 220 मीटर आणि राष्ट्रीय महामार्ग म्हणजे नॅशनल हायवे याला 500 मीटर होतं. हे त्यामुळं आपल्याला माहितीच आहे, ज्या ते 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, संपूर्ण भारताला तो नियम लागू झाला होता आणि सगळ्या ठिकाणचे बऱ्यापैकी परमिट रूम बिअर बार रस्त्याकडेचे बंद झाले होते. त्यानंतर त्यात अमिटमेंट होत गेल्या. त्यात 5,000चा 3,000 वाला, 3,000चा 2.5-2 करत करत आता 800 वर येऊन थांबलेला आहे. आता ह्याच्यापेक्षा कमी होणार नाही. परंतु तुमची लोकसंख्या, तुमच्या गावची लोकसंख्या 800 पेक्षा कमी आहे, म्हणजे 200, 300, 400, 500 किती पण आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही बार चालू करू शकता का? तर नक्की, जरूर चालू करू शकता. परंतु तुम्हाला नियम कुठला आहे? जो सुप्रीम कोर्टाचा आदेश होता तो, राज्य महामार्गापासून 220 मीटर आणि राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर. स्टेट हायवे पासून तुमच्या बारचं अंतर किती पाहिजे आहे? 220 मीटर. आणि नॅशनल हायवे पासून तुमच्या बारचं अंतर किती पाहिजे आहे? 500 मीटर. हा नियम तिथे लागू होणार. लक्षात, जो कॉमन 75 मीटरचा नियम आहे तो तिथे चालणार नाही.
का तर तुमच्या गावची लोकसंख्या 800 पेक्षा कमी आहे. हा, आता जर त्या गावातून तुमचा राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग नाहीये, जिल्हा अंतर्गत मार्ग आहे किंवा लोकल मार्ग आहे, त्या ठिकाणी तुम्ही नॉमिनल चालू करू शकता. परंतु गावची लोकसंख्या 800 पेक्षा कमी आहे म्हणून तुम्हाला बार मिळणार नाही, तर तसं नाहीये, बार मिळतो, तुम्ही चालू करू शकता. ठीक आहे, काय आलं तुम्हाला? ठीक आहे, समजलं. ओके. आणि सर पुढचा प्रश्न म्हणजे जसं की आता बिअर शॉप आपण ओपन केली, ठीक आहे का? ओके. मग त्याची जी लायसन्स फी असते ती कधी भरायची? ओपन केली मग लायसन फी कधी भरायची? मला प्रश्न जरा नीट म्हणजे सांगा. सर कसं आहे, आता बिअर शॉप ओपन केली आपण, कधी आता या हा. ऑगस्ट मध्ये समजा आपला बार मंजूर झाला, ओके. आपण लायसन्स फी भरली या वर्षाची, तर ओके. पुढच्या वर्षात मग ती ऑगस्ट मध्येच भरायची की मार्च मध्ये का ओके. परत कधी आधी मध्ये भरायची? ओके 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 छान. छान प्रश्न आहे हा. बऱ्याच जणांना, नवीन लोकांना किंवा जे आता प्रोसेसमध्ये आहेत त्यांना, ते बरेच जण आपल्याला हा प्रश्न विचारतात माझ्या मते. तर जी कुठल्याही लिकर शॉपची लायसन फी, कुठल्याही, म्हणजे अगदी ट्रेड पासून, कंपनी पासून, वाईन शॉप, बिअर शॉप, सगळ्याची लायसन फी आहे ही 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत असते. ठीक आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च म्हणजे एका आर्थिक वर्षाची ती लायसन फी असते. समजून चला, तुमचा कुठलंही लिकर शॉप आहे, बार असू दे, बिअर शॉप असू दे, FL1 असू दे, CL2 असू दे, आता मंजूर झालं, आता 2 ऑगस्ट आहे, चालू महिन्यामध्ये आज तुमचा बार मंजूर झाला, तर तुम्ही आज लायसन फी भरली. ठीक आहे, त्यानंतर तुमची जी पुढच्या वर्षीची लायसन फी किंवा रिन्युअलची लायसन फी आहे, ही लायसन फी तुम्ही चालू वर्षी 31 मार्चच्या आत भरावी लागते. 31 मार्च आत. अगदी मी तुम्हाला सांगतो, तुमचा बार मार्चला किंवा जानेवारी, फेब्रुवारी, मार्चला कधीही चालू झाला, अगदी मार्चला तुमची बार जर मार्चला मंजूर झाला, 1 मार्चला, आणि तुम्ही लायसन फी भरली मार्चला, ठीक आहे, तरी देखील पुढच्या वर्षाची लायसन फी त्याच महिन्याच्या शेवटाला तुम्हाला भरावी लागते. लक्षात आहे, लायसन फी ही त्या आर्थिक वर्षासाठीची असते, 1 एप्रिल ते 31 मार्च. तुम्ही कधी पण भरामध्ये आधी ती लायसन फी 1 एप्रिल ते 31 मार्च एवढ्याच पिरियडची असते. आता जे चालूचं आर्थिक वर्ष आहे हे आहे 2025-26, जे 1 एप्रिलला चालू झालेलं आहे, 1 एप्रिल 2025ला चालू झालेलं आहे. ठीक आहे, ह्या वर्षामध्ये कधीही बार मंजूर होते, कधीही बार मंजूर होते. आता तर जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, एप्रिल गेला, मे गेला, जून गेला, जुलै गेला, 4 महिने गेले. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2026ला जरी तुमचा बार मंजूर झाला तरी त्या वर्षीची लायसन फी, म्हणजे चालू वर्षीची लायसन फी तुम्हाला त्यावेळेस भरावी लागेल, आणि मार्च 2026ला परत 26-27ची लायसन फी तुम्हाला भरावी लागेल. क्लिअर झालं? लायसन फी ही ज्या आर्थिक वर्षामध्ये, आर्थिक वर्ष काय होतं, 1 एप्रिल ते 31 मार्च, ज्या आर्थिक वर्षामध्ये तुमचा बार मंजूर झालेला आहे त्या आर्थिक वर्षापुरतीच असते. ठीक आहे, माझ्या मते डिटेल तुम्हाला कळालं असेल. तुमच्या पण मला ती शंका होती, तुम्हीच माझ्या मते तुम्हालाच क्वेश्चन आला होता. हो सर, कळालं तुम्हाला? त्या आर्थिक वर्ष कळतं ना तुम्हाला, तुम्ही अकाउंटचे स्टुडंट आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च लायसन फी ही 1 एप्रिल ते 31 मार्च असते. ठीक आहे, झालं समाधान? थँक्यू. ओके, थँक्यू.